नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त खमंग गरमागरम कढी आणि त्यासोबत कुरकुरीत भज्यांची रेसिपी. चला झटपट ही रेसिपी तयार करूया. तर सर्वात आधी आपण इथे कढी बनवून घेऊ. त्यासाठी ना मी इथे अर्धा लिटर दही घेतलेला आहे. बघू शकता असं घट्ट घट्ट छान आंबट दही घेतलेलं आहे मी इथे. आणि प्रमाण सांगत आहे अर्धा लिटर बरोबर दही आहे. मी यासाठी सांगत आहे की बेसनाचं प्रमाण त्यामध्ये बरोबर पडायला पाहिजे. त्यानंतर ना इथे बेसन घेतलेलं आहे. आता बघू शकता अर्धा लिटर इथे दह्याला मी या स्पूननी असे 3 चम्मच इथे बेसन घालून घेत आहे. बघू शकता तुम्ही. खूप बेसन घालायचं नाही, ती कढी मग नंतर खूप घट्ट होती. कढी म्हटलं तर नुसती बेसनाची चव नाही यायला पाहिजे, त्यामध्ये आपल्याला दह्याचा पण प्रमाण त्यामध्ये व्यवस्थित पाहिजे आणि बिलकुल ही कढी आपली फाटणार नाहीये. यामध्ये बेसन टाकून घेतलं, त्यानंतर अगदी चिमूटभर मी हळद टाकून घेतलेली आहे. बघू शकता खूप मी कढीमध्ये हळद टाकत नाही, अगदी चिमूटभर टाकून घेतली. आणि पाणी न घालता याला आपल्याला असं घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला आपल्याला बघू शकता मी फेटून घेतलेला आहे. आपल्याला दह्याचा त्याच्यात काहीच कण नको असायला पाहिजे. व्यवस्थित इथे फेटून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी त्याची आपल्याला व्यवस्थित करायची आहे, म्हणजे घट्ट नको. जेव्हा आपण फोडणीला घालतो ना तेव्हा. आता फेटून घेतल्यानंतर मी यामध्ये पाणी सुद्धा घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. म्हणजे जेव्हा आपण टाकू ना तर ते व्यवस्थित एकजीव झालेलं पाहिजे आणि आपल्याला म्हणजे असं फिरवलं तर समजून जाईल की दही व्यवस्थित इथे आपलं फेटल्या गेलं. बघू शकता चम्मचला उलट करून पण दाखवत आहे मी. एकदम प्लेन छान आपलं दही घोटल्या गेलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी इथे घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या, लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे चिरून आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर मोहरी, मेथीदाणे महत्वाचे, जिरं, हिंग घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार अगदी चिमूटभर साखर घेतलेली आहे. नक्की घाला, खूप छान होते. अगदी चिमूटभरच घालायची, खूप नाही घालायची, ती थोडं बॅलन्स व्हायसाठी नाही का. आता एका गंजामध्ये ना तेल अगदी थोडं टाकून घ्यायचं आहे. कढीला खूप तेल लागत नाही. तेल टाकलं की खूप कडकडीत तेल नाही करायचं. त्यानंतर त्यामध्ये मेथीदाणे टाकले. सर्वात आधी मेथीदाणेच टाकायचे. त्यानंतर मोहरी टाकायची आणि त्यानंतर जिरं टाकायचं आणि छान ते हलकसं तडतडू द्यायचं. बघू शकता तुम्ही, खूप कडकडीत तेल नाही करायचं. आणि त्यानंतर हिंग टाकायचं. हिंग नक्की टाकायचं, चव पण छान आहे त्याने, पचायला पण हलकं राहते कारण की बेसन राहते त्यामध्ये. त्यानंतर लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे. 7-8 लसणाच्या कळ्या छान इथे बारीक बारीक अशा चिरून घेतलेल्या आहे मी. तुम्ही यामध्ये हलकस या स्टेजवर आता लसणाच्या कळ्या झाल्यानंतर ना टाकायचं असेल तर थोडीशी किंचितशी आलं लसण पेस्ट सुद्धा टाकू शकता. नाही टाकलं तरी काहीच फरक पडत नाही. बघू शकता या रंगावर आपल्याला कळ्या करून घ्यायच्या, खूप जाळायच्या नाहीये. याच रंगावर कळ्या झाल्या पाहिजे लसणाच्या. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि छानपैकी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ही फोडणी छान भाजून घ्यायची. असे हलके हलके आपल्या मिरचीवर ना चट्टे यायला पाहिजे आपण जेव्हा ती फ्राय करतो तेव्हा. आणि खूप मंदच फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचं. बघू शकता व्यवस्थित आपला हा इथे छानपैकी तडका असा छान व्यवस्थित भाजला गेलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हे दही जे आपण फेटून घेतलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे. बघू शकता आता इथून आपली महत्वाची स्टेप स्टार्ट होते. कन्सिस्टन्सी तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे. यानंतर मी यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. 2 ग्लास मी आता इथे यामध्ये दही टाकल्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मला थोडं घट्ट वाटत आहे तर अर्धा ग्लास मी पुन्हा टाकून घेतलेला आहे त्याच पातेल्यामध्ये हे करून. आणि आता जसं आपण हे मिश्रण टाकलं, आपल्याला कंटिन्यू उकळी येतपर्यंत कढी अशी चालवत राहायची आहे. नाहीतर दिली फोडणीला ठेवून दिली गॅसवर असं करायचं नाही, त्यांनी कढी फुटते. म्हणून कंटिन्यू आपल्याला ही कढी बघू शकता तुम्ही. आता मी यामध्ये सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. 1 चम्मच मीठ घातलेला आहे आणि जी आपण किंचितशी साखर घेतली होती ना ती सुद्धा घालून घेतली. त्यामुळे असं छान बॅलन्स होते त्याचा आंबटपणा. आणि व्यवस्थित तिला कंटिन्यू आपल्याला चालवायचं आहे जोपर्यंत कढी शिजत नाही. थोडे 5 ते 7 मिनिटं आपले लागू शकतात इथे, तेवढा पेशन्स ठेवायचा. पण तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा कढी करून बघा, कधीच तुमची कढी फुटणार नाही. भरपूर लोकांचं असं असते की कढी फुटते, मग ते पाणी पाणी एक साईडला राहते आणि पाण्यासारखी कढी होते, बेसन बेसन एक साईडला. अशी कधीच होणार नाही तुम्ही या पद्धतीने जर कढी करून बघितली तर. आणि व्यवस्थित बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर व्यवस्थित इथे माझी कढी अशी मी खळखळ तिला उकळी नाही येऊ दिलेली आहे. म्हणजे चालवता चालवता जी कढी शिजली ना 7 ते 8 मिनिटं
तेवढीच, अशी खूप उकळी नाही येऊ द्यायची. जशी कढी उकळली की ती फुटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कढी व्यवस्थित आपली इथे उकळून शिजून तयार आहे. फ्रेश यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मस्तपैकी गरमागरम खमंग आपली दह्याची कढी इथे बनवून तयार आहे. याच पद्धतीने तुम्ही ताकाची सुद्धा कढी करू शकता. बघू शकता रंग पण किती छान आलेला आहे. मी खूप कढीमध्ये हळद टाकत नाही. तुम्हाला टाकायची असल्यास तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. मला याच रंगावरची कढी आवडते म्हणून मी अशीच करते. तर ही कढी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि फुटली की नाही फुटले कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला, त्यानंतर आपण छान क्रिस्पी आपले मस्त गरमागरम भज्याची तयारी करून घेऊ. आता बघू शकता छोट्याच आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहे आणि कांद्याला अर्धा करून बघा असे लांब लांब चिरून घ्यायचे आहे कांदे. कांदा अर्धा करून असे छान पैकी त्याचे लच्छे करून घ्यायचे कांद्याचे, असे पातळ पातळ छान. बघू शकता मी अगदी मस्त असे पातळ पातळ करून घेतले. जेवढे आपण हे लच्छे पातळ करू ना कांद्याचे तितके आपले भजे छान होईल, कुरकुरीत होईल. अशा प्रकारे मी इथे छानपैकी असे कांदे चिरून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ना हे बघू शकता लच्छे कसे पडले याचे असेच पाडून घ्यायचे आपल्याला. याने छान होते कुरकुरीत आपले भजे. त्यानंतर ना इथे मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा चिरून घेणार आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरचीचं प्रमाण करू शकता. लहान मुलं वगैरे खात असेल तर थोडं कमीच टाका. आपल्या हिरव्या मिरच्या वगैरे चिरून झालेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे छानपैकी. आणि कढीपत्ता टाकायचा तो जेव्हा दाताखाली असं भजे खाताना येतो ना छान वाटते, त्याचा टेस्ट असा फ्लेवर येते एक छान मस्त. आणि कढीपत्ता आपल्या हेल्थसाठी पण छान राहते. आता हे सर्व चिरून घेतलं. हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. मी अगदी झटपट बनवणार आहे. त्याच्यात मीठ टाकून मोरू द्या हे करा असं दिसं काही करणार नाहीये. इथे व्यवस्थित एका बाउलमध्ये टाकून घेतलेले. हाताने मस्त त्याचे लच्छे वेगवेगळे करून घ्यायचे आपल्याला. बघू शकता छानपैकी वेगवेगळे झालं. आता आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेऊ. अगदी थोडंसं अर्धा चम्मच तिखट, किंचितशी हळद आणि थोडंसं किंचितचं धने पावडर घेतलेलं आहे मी. अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे, खूप नाही टाकायचं. त्यानंतर सर्वात महत्वाचं ओवा टाकलेला आहे. जिरं घालून घ्यायचं आपल्याला. आणि तीळ महत्वाचे आहे, तीळ नक्की टाका. आणि 1 चम्मच असे तीळ टाकून घेतले. त्यानंतर चिली फ्लेक्स असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. माझ्याकडे होती अवेलेबल म्हणून मी टाकली. आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. तो कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. चवीनुसार मीठ सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर छानपैकी बारीक बारीक चिरलेली यावरती कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे पालक असेल बारीक चिरलेला फ्रेश, तर तो पण बारीक चिरून तुम्ही घालू शकता यामध्ये. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घेतला. आता आपल्याला हे मसाले ना व्यवस्थित त्या कांद्याला लावून घ्यायचे, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे छान त्या मिठाने त्या कांद्याला पाणी सुद्धा सुटेल. म्हणजे आपल्याला भिजवताना मग अंदाजा येऊनच जाईल आहे. बघू शकता व्यवस्थित इथे मसाले कोट झालेले आहे. आता यानंतर यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. बघू शकता इथे 2 ते 2.5 चम्मच मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आधी मी थोडं थोडं करून बेसन यामध्ये घालून घेईन. लागलं तसं तसं आपल्याला बेसन टाकत जायचं आहे. खूप अगदी बेसन टाकायचं नाही, कारण की नुसतं बेसन नाही करायचं आपल्याला. छान त्या कांद्याचं सुद्धा त्यामध्ये फ्लेवर आलेला पाहिजे म्हणून आपण थोडं थोडं टाकू. आणि अर्ध बेसन टाकून ना छानपैकी मी याला आधी मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला अंदाजा येऊनच जाते. बघू शकता इथे कोरडं कोरडं वाटत आहे ना आपल्याला थोडं, म्हणजे कांदे दिसत आहे तर आपलं थोडं बेसन यामध्ये पुन्हा लागेल. तर हे बेसन 1 वाटी बेसन मी म्हणजे पूर्ण 1 वाटी बेसनचा इथे वापर केलेला आहे. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आता जास्त बघू शकता कोरडं कोरडंच आहे हे. खूप आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं. अगदी थोडंसं बघू शकता पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे. फक्त थोडंसं 1 ते 2 चम्मच मी पाणी घेतलेलं आहे. बस एवढंच पाणी आपल्याला याला लावायचं आहे. खूप तेव्हाच आपले भजे छान असे क्रिस्पी होईल. बघू शकता तेवढ्याच पाण्यात आपलं हे पीठ व्यवस्थित भिजून इथे तयार आहे. छान कांदे सुद्धा दिसत आहे त्यामध्ये आणि खूप बेसन नाही वाटत आहे. व्यवस्थित आपलं पीठ इथे भिजून तयार आहे. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. अगदी थोडंसं तेल घेऊन ना मी यावरती टाकणार आहे. त्याने छान कुरकुरीत असं त्याचं वरचं कव्हर होते भज्यांचं. तर बघू शकता. आणि व्यवस्थित हे जेव्हा तेल टाकलं ना आपण, आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाही तर एकाच जागी राहील ते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल. आणि आपलं जेव्हा आपण भजे तळतो ना एकदम असं धूर निघतपर्यंत कडकडीत तेल करायचं नाही. काय होते आपण जसे भजे टाकतो ना त्यावरती असा काळपट रंग येते ना, आतमधून शिजत नाही. आता व्यवस्थित आपलं पाहिजे तसं तेल गरम आहे. बस हातामध्ये असं घ्यायचं आणि अलगद ते सोडत जायचे. असे
खेकडा भजे कसे सोडतो आपण, बस तसेच, काहीच मेहनत करायची नाहीये, अलगतच ते पडते तेलामध्ये. बस मस्तपैकी भजे सोडून घ्यायचे आपल्याला हे तेलामध्ये, जेवढे बसते तेवढे. बघू शकता छानपैकी. आणि आपल्याला याला आता फ्राय करून घ्यायचे छान. बघू शकता किती सुंदर आपल्या भज्यांना कलर येत आहे. एक साइडनी छान त्याला रंग आला हलकासा सोनेरी, त्यानंतरच आपण याला छान पलटून घ्यायचे आणि मीडियम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे. खूप हाय फ्लेमवर तळू नका. सांगितल्याप्रमाणे वरतून काळपट रंग येते, आतमधून शिजत नाही, ते बेसन बेसन वाटते, म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले इथे भजे पण तळले जात आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही रेसिपी बनवून कसे झाले मला नक्की सांगा. बघू शकता मस्तपैकी इथे आपले भजे तळून तयार आहे. याच रंगावर आपल्याला भजे तळून घ्यायचे, खूप काळपट करायचे नाहीये. एकदा तुम्ही नक्की या पावसाळ्यात माझ्या रेसिपीला फॉलो करून बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.